चैत्र महिना, वसंत सरताना आणि ग्रीष्म सुरू होताना येणारा संधिकाळ. नवपालवीचा, चैत्र पालवीचा आगळा वेगळा काळ. ती चैत्र पालवी जणू एक दिलासा देऊन जाते की ग्रीष्म सरेपर्यंत सांभाळा स्वतःला आणि निसर्गालाही. पुन्हा सृष्टी बहरेलच. हा चैत्र महिना सुरू होतो गुढीपाडवा या सणापासून. चैत्र प्रतिपदा, शालिवाहन शक, हिंदू नववर्ष याच दिवशी सुरू होतं. श्री रामचंद्रांचं पुन्हा अयोध्येत आगमन झालं तो हाच दिवस. गुढ्या तोरणं उभी करून आणि रांगोळ्या घालून अनेक आठवणी साजरा करायचा दिवस म्हणजे चैत्र प्रतिपदा. याच गुढीपाडव्यापासून ते अक्षय तृतीयेपर्यंतच्या काळात महाराष्ट्रात अजून एक परंपरा रांगोळीच्या माध्यमातून जपली जाते. ती म्हणजे चैत्रांगण. सृजनाचा एक फार मोठा उत्सव निसर्गाकडून आपल्यासाठी या काळात उपलब्ध असतो आणि म्हणूनच भूमातेच्या स्वागतासाठी आणि निसर्गाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही रांगोळी काढली जाते. चैत्रांगणात रंग क्वचितच भरले जातात. पांढरी शुभ्र रांगोळी, लाल काव आणि हळद कुंकू, बस. काव घेऊन ती पाण्यात कालवली जाते आणि त्यांनी रांगोळीसाठी छान गडद लाल रंगाचा बेस तयार केला जातो. पूर्वी म्हणे चैत्रांगणासाठी खास अंगण तयार केलं जायचं आणि त्याला शेणाने सारवून त्यावर ही रांगोळी घातली जायची. ही प्रतिकात्मक प्रकारात मोडणारी रांगोळी ठिपके आणि फ्री हँड यांचं कॉम्बिनेशन असते. पूर्वी चैत्रांगणामध्ये साधारण 64 प्रकारची शुभचिन्ह काढली जात, पण आता त्यात काळानुरूप बदल होत गेलेले दिसतात. तरीही काही प्रतिकं मात्र बदललेली नाहीत. त्यातलंच मुख्य म्हणजे आंब्याचं तोरण, ज्याच्यापासून चैत्रांगण काढायची सुरुवात केली जाते. त्यानंतर श्री राम प्रसन्न असं लिहिलं जातं. कदाचित याच महिन्यात रामाचं नवरात्र बसतं म्हणून लिहिलं जात असावं, किंवा कोणी कोणी आपल्या कुलदैवताचं नाव पण लिहितात. मग आपल्याला दिसतं की देव्हाऱ्यामध्ये 2 बाहुल्या काढल्या जातात. त्या कोण याबद्दल 3-4 समज आहेत. काहींच्या मते ते शंकर पार्वती आहेत, तर काहींच्या मते ते लक्ष्मी नारायण आहेत. काहींना वाटतं त्या गणपतीमध्ये जशा 2 गौरी असतात त्या आहेत, तर काहींच्या मते स्वाती आणि अनुराधा अशी 2 नक्षत्र जी सृजनाचं प्रतीक मानली जातात ती आहेत. मला वाटतं चैत्रांगणाकडे भरल्या घराचं प्रतीक म्हणून पाहिलं पाहिजे. आपल्याकडे जी जी शुभचिन्ह आहेत किंवा समृद्धीची प्रतीकं आहेत ती यात काढलेली दिसतात. त्यात कोणी गोधनाचं प्रतीक म्हणून गाय वासरू किंवा गोपद्म काढतात. ज्यांना शक्य आहे ते हत्ती, घोडा असे पशु देखील दाखवतात, जे समृद्धीचं प्रतीक आहे. कुठे नागयुगुल काढलेलं दिसतं. नागाला आपल्याकडे सृजनाचं प्रतीक मानलेलं आहे. तसंच संतती आणि धान्य या दोन्ही गोष्टी सुरक्षित राहाव्यात ही पण धारणा असावी. कुठे नाग आणि गरुड दोन्हीही दिसतात. हे दोन्ही खरं तर शत्रू, पण इथे एकत्र आहेत, म्हणजेच इथे शांतता आणि सुख नांदतंय हे प्रतीकाच्या माध्यमातून दाखवलं जातं. याशिवाय कासव, बासरी, स्वस्तिक, त्रिशूळ, धनुष्यबाण, तुळशी वृंदावन, कलश, कमळ, आंबा, केळी, सनई चौघडा अशी अनेक चिन्ह काढली जातात. इतक्या वैविध्यपूर्ण प्रतीकांनी सजलेलं चैत्रांगण कलाकारांना पण खुणावतं. चैत्रांगण आणि बोडणाची रांगोळी या महाराष्ट्रातल्या रांगोळ्यांमधल्या अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशा रांगोळ्या, ज्या फक्त आपल्याला महाराष्ट्रातच पाहायला मिळतात. या रांगोळीमध्ये मुळातली सुरुवात होते ती गणपतीच्या चित्रापासून. तर हा जो मधला जो बिंदू आहे हा आपण गणेशरूप म्हणून याच्यामध्ये काढलेला आपल्याला दिसतो. त्याच्या दोन्ही बाजूला सूर्यचंद्र काढलेले आपल्याला दिसतात. ती पूर्वापारपासून आपल्याकडे निसर्गपूजा हीच मूळ मानलेली आहे आणि चैत्रांगण किंवा रांगोळी ही अभिव्यक्ती मुळातच लोककलांमधून आलेली अभिव्यक्ती आहे.
त्यामुळे ह्याच्यामध्ये चंद्रसूर्य आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर पंचतत्वांचा विचार केलेला आपल्याला दिसतो. पृथ्वी, तेज, आकाश, वायू आणि जल अशा 5 तत्वांची गुंफण आपल्याला केलेली दिसते. त्याच्यानंतर विष्णूची जी अस्त्र आहेत की ती लक्ष्मी रूपातच ही भूमाता असल्या कारणामुळे ती शंखचक्र गदा पद्म ही जी विष्णूची आयुध आहे ती तिच्यामध्ये वापरलेली आपल्याला दिसतात. दिव्याचा अतिशय सुंदर वापर, कारण दिवा हे आपल्याकडे लक्ष्मी स्वरूपच मानलेलं आहे, त्यामुळे त्या दिव्याचा वापर आपल्याला केलेला दिसतो. त्याच्यानंतर लक्ष्मीची पावलं की ज्याला आपण धन म्हणतो खरं, तर खरं धन जे आहे ते माणसाच्या शरीरामध्ये पावलांमध्ये. मोर हा तर आपल्याकडे पाऊस घेऊन येणारा म्हणूनच आपण मानतो किंवा त्याला पावसाचा दूत असंही म्हटलं जातं कित्येक वेळेला, म्हणून तो मोर अतिशय महत्त्वाचा. नंतर माशामध्ये जी सगळी गती आहे आणि सौंदर्य आहे तेही सगळं सृजनासाठी कारक. एक प्रकारचं वैभव आहे सगळं निसर्गाने आपल्याला दिलेलं. तर पशुपक्षी प्राणी त्यांची किलबिल आवाज आणि हे सगळं सौंदर्य अशाचं प्रतीक म्हणून आपण गोपद्म ह्याच्यामध्ये काढतो. चित्राच्या डाव्या बाजूला बघितलं तर 3 देवतांचा समावेश केलेला आपल्याला दिसतो, ज्याच्यामध्ये सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती या तिघींची अभिव्यक्ती आहे. त्याच्या उजव्या हाताला बघितलं तर आपण ब्रह्मा, विष्णू आणि महेश अशा तिघांची अभिव्यक्ती आहे की ज्याच्यामध्ये उत्पत्ती, स्थिती आणि लयाचं एक फार मोठं नैसर्गिक धन जे आहे ते त्याच्यामध्ये, किंवा भारतीय संस्कृतीचा जो गाभा आहे पूर्णतः तो त्याच्यामध्ये मांडलेला आहे. त्याच्या उजव्या हाताला परत त्रिदल मांडलेली आहे की त्रिदलामध्ये आपल्याला बेल हा शिवाचं प्रतीक म्हणून, तुळस हा कृष्णाचं प्रतीक म्हणून आणि दुर्वा ही गणपतीचं प्रतीक म्हणून, आणि याच्या दोन्ही बाजूला जे 2 मोठे चौकोन आपण ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये तिची सगळी आभूषणं आहेत. त्याच्यामध्ये कंगवा आहे, फुलं आहेत, केसाचे चाप आहेत, हळदी कुंकवाचं जे सौभाग्यवाण आहे ते त्याच्यामध्ये, फुलांचा आपण वापर केला आहे. तिला वारा घालण्यासाठी पंखा हवा तर त्या पंख्याचा उपयोग आपण केलेला आहे. तर कलाकार काय किंवा सर्वसामान्य स्त्री काय, सगळ्याजणी चैत्रांगण काढतात ते निसर्गाने आपल्याला जे जे दिलं आहे त्या बदल्यात आपला कृतज्ञताभाव व्यक्त करण्यासाठी. असं हे अत्यंत सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारं आणि निसर्गाशी प्रतिकात्मक नातं सांगणारं महाराष्ट्राचं खास वैशिष्ट्य असलेलं चैत्रांगण.